आणि आपणही सुद्धा त्याच धर्तीवर काम करताय की जे ज्या ठिकाणी अतिशय धनदांडगे आहे त्याच्यामध्ये जनसामान्यामध्ये फिरणारा माणूस जर कोणता असेल तर ते आमदार रविभाऊ राणा. मी मागे या ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा म्हटलं की अरे ज्यांच्या घराचे दरवाजे एवढे मोठे आहेत की बाहेरचा माणूस आतमध्ये दिसणार नाही, ज्यांच्या घराच्या बाहेर मोठमोठे बोर्ड लागले आहेत, माणसा एवढे कुत्रे आहेत, पण एकमेव माणूस असेल आमदार रविभाऊ राणा ज्यांनी राजकारण हे ठराविक वाड्यांवरती बंगल्यावरचं जनसामान्यांमध्ये नेलं, धनगरांच्या आणि आदिवासींच्या पाळावर नेलं, मातंगांच्या वस्त्यामध्ये नेलं, असा एकमेव आमदार असेल तर ते आमदार रविभाऊ. हे आम्ही काही तारीफ म्हणून करत नाही, आमच्या प्रत्येकांच्या सामान्य कार्यकर्त्याला हजर असणारा माणूस जर कोणी असेल तर ते आमदार साहेब आहे. म्हणून भाऊ लोकशाही अण्णा भाऊंनी म्हटलं होतं की मी लुटीच्या पैशातून घुटी पेलेला कलाकार आहे. लुटीचा जो फकीराचा जो लुटीचा पैसा होता त्याच्यातून मी घुटी पेलेला आहे आणि म्हणून माझ्यामध्ये तो क्रांती पेटवण्याचा दम आहे आणि क्रांती ही झोपडीतून होत असते. येणाऱ्या काळामध्ये याच ठिकाणाहून क्रांती होईल आणि या बेलपुऱ्यातून क्रांती होईल, इथला अधिकारी बनेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे. आपल्याला विनंती करतो की आपण या समुदायाला या ठिकाणी संबोधित करावं आणि मार्गदर्शन करावं. सन्माननीय आमदार श्री रविभाऊ राणा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आज सगळ्यात आधी 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट सगळ्यांना आपल्याला ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी या आझादीसाठी आपल्या शरीराचा एक एक कचरा दिला आणि त्यांनी ही आझादी मिळवून दिली, यांना खऱ्या अर्थानं वंदन आणि नमन करण्याचा दिवस आहे. 15 ऑगस्ट म्हणजे आज जरी आपण आपल्या देशाला आझादी मिळाली आहे, पण जिथपर्यंत आपल्या गरिबीतून आपल्याला आझादी मिळत नाही तिथपर्यंत आपला देश पूर्ण आझाद होत नाही. कारण की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, आपल्या मूलभूत गरजा पहिले पूर्ण झाल्या पाहिजे. आपल्या मूलभूत गरजेसाठी खऱ्या अर्थानं समान, प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळाला पाहिजे, समान त्याला सगळी वागणूक मिळाली पाहिजे, समान त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. ते शिक्षण असो, रोजगार असो की कुठलाही असो विषय, त्याच्यामध्ये त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आज ही लढाई जरी देश आझाद झाला असेल तर गोरगरिबांच्या न्यायासाठी नेहमी आपल्याला लढत राहावं लागणार आहे. आज इथे वस्तात लहूजी साळवे यांना मी वंदन करतो, नमन करतो. या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे जे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये, त्यांना सुद्धा वंदन करतो आणि नमन करतो. या ठिकाणी गुणवंत बाबांच्या चरणी सुद्धा मी नमन करतो, वंदन करतो. आज या कार्यक्रमाला मी थोडा उशिरा येणार होतो किंवा एखाद्या कार्यक्रमात गेलो असतो तर नाही आलो असतो, पण जेव्हा मला माहित पडलं की या ठिकाणी माझा परिवार माझी वाट पाहत आहे, माझ्या आई बहिणी माझी वाट पाहत आहे आणि त्या ठिकाणी आपल्या कर्तव्यदक्ष आपल्या सगळ्यांमधली एक महिला जी स्वतः ऍडव्होकेट आहे, साहित्यिक आहे, लेखक आहे आणि प्रीतीताई रेवणे ह्या स्वतः शिक्षण सभापती आहे, त्यांनी मला म्हटलं भाऊ या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलेली आहे आणि मला या ठिकाणी आज तुमचा परिवार हे तुमची वाट पाहत आहे. मी पटकन म्हटलं हा प्रोग्राम कॅन्सल, पलीकडे चल. आणि या ठिकाणी प्रीतीताई रेवणेला निवडून दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. ज्याच्यासोबत आहे मांग त्याच्यासोबत तो त्याचा फिटला पांग. एक उदाहरण मी आहे, एक उदाहरण हे आहे. म्हणून या ठिकाणी टाकायला जायचं, भांडण लपवायची गरज नाही आहे, बरोबर नाही आहे, जे खरं आहे ते बोलायचं आहे. म्हणून या ठिकाणी आमचे युवासेना पार्टीचे नेते आणि मातंग समाजाची त्यांची तळमळ आहे, असे आमच्या नेहमी पक्षासोबत ताकदीनं बुलंद आवाज म्हणून या महाराष्ट्रामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये
बाजू मांडतात असे गणेशदासजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करीन. असाच एक कर्मठ कार्यकर्ता जो पेशाने जरी डॉक्टर असला तर सळसळतं रक्त हे लहुजी साळवेंच्या विचाराचं तरी शरीरामध्ये होतं. आणि ज्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी खूप काम केलं, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली तरी चालल, पण डॉक्टर खडसे म्हणत होते एका एका पेशंटची मला सेवा करायची आहे. त्या आपल्या हॉस्पिटलमध्ये सुपरमध्ये कोणी जाल तयार होतं तेव्हा कोरोनाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आपला पट्टा काम करत होता, ते म्हणजे डॉक्टर रुपेश खडसे. आणि त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करेन. या ठिकाणी दुसरा पट्टा आमचा जो खऱ्या अर्थानं लहुजी साळवेंच्या विचारावर, अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर काम करते असा आमचा पंकज जाधव. ज्या गरिबीतून, ज्या शून्यातून वाढला, ज्या संघटनेतून, ज्या तळागाळातल्या प्रश्नासाठी लढला असा पंकज जाधव, याचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करेन. या ठिकाणी आमचे अधिकारी जे पाणी पुरवठा अधिकारी म्हणून आपल्या एमजी मध्ये काम करतात, कांबळे साहेब, जे खऱ्या अर्थानं त्यांच्या डोळ्या आपल्या चेहऱ्यावरच दिसते की अत्यंत सरळ सज्जन व्यक्तिमत्व. अनेक मिटिंग आम्ही अटेंड करतो, अनेक मिटिंग मध्ये आम्ही बोलतो, तर त्यांच्या वागणुकीमध्ये एक आपुलकी आणि आपलं प्रेम दिसते की नाही भाऊ, गरिबांसाठी पाणी पोचवलं पाहिजे, पाईपलाईन पोचवली पाहिजे. असा सुद्धा अधिकारी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी रोहित आमचा या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचं सुद्धा स्वागत करीन. आणि दुसरे आपल्या सगळ्यांच्या परिसरामध्ये वाढलेले, या परिसराच्या भावना नेहमी समजणारे, आपल्या लोकांमध्ये वावरणारे या ठिकाणी उपस्थित युवासन पार्टीचे नेते किशोरभाऊ पिवाल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करेन. आणि तिसऱ्यांदा तुम्ही ज्यांना पाळलंच म्हणावं लागेल ना. आता एक खातं उघडलं म्हणून नाही इज्जत तरी असते. सगळे म्हणते गणेशदासजी की हा माझा गळ आहे. काय जर गांधी आश्रममध्ये गेलो सगळा मातंग समाज माझ्या पाठीशी, बेलपुऱ्यामध्ये गेलो सगळा बेलपुरा माझ्या पाठीशी, चौरेनगरमध्ये गेलो चौरेनगर माझ्या पाठीशी. आज या ठिकाणी तुम्हाला माहित नाही, सागर लोखंडे सारखा एक तळपदार युवा, तो जेव्हा दिवाळी उत्सव ठेवते, त्या दिवाळी उत्सवामध्ये कोणाला ठेवते तो उत्सव, त्या ठिकाणी दिवाळी उत्सव ठेवू गणेशदासजी तुम्ही पण त्याच्यामध्ये आहे. या पट्ट्यानी जवळपास 2 कोटी रुपयाचं अण्णाभाऊ साठेंच्या नावाने सभागृह बांधून घेतलं माझ्याकडे. आणि या दिवाळी उत्सवामध्ये आपले जेवढे पोरं आहे, जेवढे आपले या मातंग समाजाचे पोरं आहे, गरिबांचे पोरं आहे, या उत्सवामध्ये सगळ्यांना एकत्र आणतात. त्याला माहित आहे आपला आकाशला शुभम आहे की दिवाळी उत्सव एक नाव ठेवलं, पण आमचे पोरं कुठेतरी व्यसनामध्ये लागली नाही पाहिजे, कुठं दुसऱ्या दिशेने गेले नाही पाहिजे. त्या पोरांचं एक संघटन तयार करून एक दिवाळी महोत्सव ते साजरा करतात. आणि आपल्याच पोरांचा सांस्कृतिक प्रोग्राम घेऊन त्यांना त्या स्टेजवर आपले कलाने साहेब गणेशराव त्या स्टेजवर त्यांना बोलून त्यांना प्रोत्साहन बक्षीस देतात, अनेकांना बोलवतात. असा सागर लोखंडे सारखा हिरा सुद्धा मातंग समाजामध्ये काम करते, तिचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आज या फकीरा पुस्तकाच्या माध्यमातून मी तर म्हणतो ज्याला ज्याला फकीरा बनायचा आहे त्यांना रवी राणा बनवून जा आणि फकीरा पुस्तकात लिहिलंय ते वाचा. हा गर्व आहे फकीरा. अरे या फकीरामध्ये जे शौर्य होतं, जी धाडस होती, जे गरिबांसाठी लढून गरिबांमध्ये वाटण्याची ताकद होती, ती ताकद लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार याच्यामध्ये आहे. जर खऱ्या अर्थानं एखादा श्रीमंत माणसाला श्रीमंत म्हणत असेल तो श्रीमंत आपल्या कामाचा नाही, हा फकीरा आमच्या कामाचा. आणि हे फकीरा पुस्तक तुम्ही किती वाचलं त्याचा काही फायदा नाही. हे मोठे धनवान सेठजी बसलेले आहे गोपनजी, त्यानं वाचलं पाहिजे की फकीरा काय करत होता आणि आपण काय करत नाही. बरोबर नाही आहे. आपण जर किती वाचलं, आपण तर गरीबच आहे. आपण किती जरी पुस्तकं वाचले तर आपण तर ऑलरेडी
फकीरासारखा एखादा दूत आला पाहिजे, आपल्याला मदत केली पाहिजे. पण हे जे मोठमोठे धनवान आहे, या धनवान लोकांनी सुद्धा खिशामध्ये हात टाकला पाहिजे आणि त्या ठिकाणी गरिबांना मदत केली पाहिजे. आज मी संजीव माहुलकरचं सुद्धा अभिनंदन करीन की त्या व्यक्तीने प्रीतीताईसाठी सुद्धा खूप मेहनत केली आणि आम्हाला आशा होती की यावेळेस त्यांना संधी मिळेल आणि त्यांनी खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, पण त्यांना थांबावं लागलं. पण संजीव देर है अंधेर नाहीये. या लोकांच्या भरोशावर रवी राणा मोठा झाला. या लोकांच्या भरोशावर रवी राणा 4 वेळा आमदार झाला आणि या लोकांवर विश्वास ठेवा. हे ज्यावेळेस डोक्यावर घेतात, कुणाची पर्वा करत नाही, प्रामाणिकतेने सोबत राहतात, काम करत राहा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार. मला आठवते की मी महानगरपालिकेचा विद्यार्थी आहे. आपल्या प्रीतीताई, मी महानगरपालिकेमध्ये शिक्षण सभापती आहे. मी सुद्धा फारीवर बसून एका कपड्यावर 3-3 दिवस तेच धुवून, ते झपटावर धुवून, ते घालून शाळेमध्ये गेलेला विद्यार्थी. पण हे विद्यार्थी आणि रवी राणामध्ये काही फरक नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की शिक्षण सभापती खूप झाले असतात, पण प्रीतीताई रेवणेला तुम्ही जे निवडून दिलेलं आहे, त्या निवडून देण्याचं फलित जर तुम्ही पाहिलं तर ती बाई पायाला चक्री लावल्यासारखी घर 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 सगळ्या शाळेमध्ये फिरते आणि त्या शाळेच्या व्यवस्था सुधारण्यासाठी अहोरात्र त्या बाईचं मेहनत आहे. आज तुम्ही पाहिलं शिक्षक वेळेवर येतात. अनेक इमारतीचे जवळपास 20 कोटी रुपये कोणता शिक्षण सभापती आता झाला नसेल. संजीव भाऊ विवाळली की आज गणेश भाऊ 20 कोटी रुपये अमरावती महानगरपालिकेच्या शाळेसाठी त्यांनी मंजूर केले. पहिले त्यांनी सांगितलं डेस्क बँक, रंगरंगोटी, चांगल्या प्रकारचं छत, चांगल्या प्रकारे पिण्याची व्यवस्था आणि तिथे स्वच्छता असली पाहिजे. मुलांना जिथे जातात ते शौचालय सुद्धा चांगलं असलं पाहिजे. याच्यासाठी कोण काम करू शकते तर महिला सभापतीच काम करू शकते. ते प्रीतीताईने दाखवलेलं आहे. आणि या एरियामध्ये जो शाळा, मी आता त्यांना बसल्यावर बोललो की या प्रभागातल्या पहिले शाळा चांगल्या करा. एक शाळा तर आपण समोर केली आहे चांगली, तिचं लोकार्पणही केलं. पण या प्रभागातल्या ज्या शाळेमध्ये अव्यवस्था असेल, उद्यापासूनच प्रीतीताईने त्याची लिस्ट बनवा. त्या शाळेमध्ये एक एक काम करून देण्याची जबाबदारी ताईंच्या माध्यमातून मी घेतो. कारण मला असं वाटतं की हा मुलगा जर शिकला तर खऱ्या अर्थानं मुलगी शिकली तर लहुजी साहेबांचे विचार, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचे विचार आणि त्यांचे स्वप्न हे तुम्ही पूर्ण नाही करू शकणार, हे करणार भविष्यामध्ये. म्हणून यांना शिकवणं गरजेचं आहे, यांना मजबूत करणं गरजेचं आहे. जर हे शिकले तर आपल्या कुटुंबातलं पूर्ण कुटुंब चांगलं होऊ शकते. म्हणून प्रीतीताईंचं कर्तव्य हे प्रामाणिकतेनं शाळेच्या विषयी जे आहे त्या पूर्ण करतील असा माझा विश्वास आहे. या ठिकाणी मला सांगितलं की अभकडाच्या माध्यमातून आपण अनेकदा आवाज उचलला, गणेश भाऊ आणि रुपेश भाऊ. आज तुम्हाला माहित आहे की पुण्याचे जे एमएलसी आमदार आहेत अमितजी गोरखे, हे माझ्या अगदी जवळचे आहे आणि त्यांना एमएलसी भेटली पाहिजे. त्यांना जर तुम्ही कधी विचारलं तर सगळ्यात आधी अमितजी गोरखेला एमएलसी भेटली पाहिजे, आमदार झाले पाहिजे, हे देवेंद्र फडणवीसवर सांगणारा रवी राणा होता. आणि चांगला पोरगा, मातंग समाजाचा पोरगा आमदार झाला, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला. चांगलं काम करताय, लोकांसाठी झडत आहे, लोकांसाठी सेवा करताय. पण या व्यक्तीला संधी मिळाली, एक मातंग समाजाला संधी मिळाली, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली, त्यांचे सुद्धा धन्यवाद म्हणतो. या ठिकाणी अबकडाच्या माध्यमातून आपलं आरक्षण सुरक्षित राहिलं पाहिजे, आपला हिस्सा आपल्याला मिळाला पाहिजे. ह्या लढाईसोबत नेहमी गणेशराव मी तुमच्या सोबत आहे. पंकजराव, त्याची चिंता करायची. पण आज या ठिकाणी तुम्हाला सगळं माहित आहे की या वस्तीची हालत काय, इथल्या घराची परिस्थिती काय. मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो ताईकडे तर वाकून जातो. काय बाईचं नाव आपलं? बेबीबाई ना, द्रौपदीबाई, अनेक ठिकाणी जातो. बेबीबाई आहे किंवा गल्लीमध्ये येतो तर झुकून झुकून घरामध्ये जावं लागते. म्हणून या ठिकाणी
सगळ्या घराचं माझं स्वतःचं मत आहे प्रीतताई, आपण याचा एक डीपीआर तयार करा आणि हे घरं इंदिरा आवाजचे घर आहे जुने, आणि या घरांचा एकदा यांना पुढे बाहेर शिफ्ट करायचं करू, पण सगळ्यांचे घरं पाळून नवीन घरं बनले पाहिजे पंतप्रधान आवास योजनेचे. हा लाभ आपल्याला स्पेशल घ्यावा लागेल, कारण की अनेकदा हा विचार आपण केला, पण आता या विचाराची पूर्णता करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, मी पुढाकार घेतो, आणि हे नवीन घरं कशी होईल याच्यासाठी आपण पुढचा प्रयत्न करू. तुम्हाला पीआर कार्ड तर मागच्या वेळेस दिले, आपण काही जणांना दिले पीआर कार्ड? नाही भाऊ, इकडे घर टॅक्स पण नाही आहे. आता या बेलपुऱ्याचा सुद्धा पीआर कार्डचा प्रश्न 90% निकालीपर्यंत आलेला आहे. मी हे तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला बेलपुऱ्यामध्ये आपण पीआर कार्ड सुद्धा देणार आहे. पण पीआर कार्ड सोबत ही जी अट आहे की इंदिरा आवाजचा लाभ मिळाला आहे तर पंतप्रधान आवाजचा लाभ नाही भेटला पाहिजे. हे 40 वर्ष आधीची घरं आहे, हे पडले पाहिजे आणि पंतप्रधान आवास योजनेची नवीन घरं झाली पाहिजे. यासाठी पहिली बैठक आपण त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये सोलरची योजना आणलेली आहे. सोलरचे फॉर्म मी लवकरच या ठिकाणी आपण वाटप करणार आहे. प्रत्येक घरावर सोलरचं पॅनल लावू. सोलरचं पॅनल जर लावलं, आता तुम्हाला 1500, 2000 रुपये, 1000 रुपये बिल येते ना, 3000 येते. पण सोलरचं पॅनल हे 60,000पर्यंत मोफत हे आपल्याला सोलरचं पॅनल मिळणार आहे. त्याची लवकरच फॉर्म भरून घेणार आहे आपण, आणि प्रत्येक घरावर सोलर जर आपल्या घरावर लावला तर आपल्या खिशातले जे 1500, 2000 रुपये, 3000 रुपये जाते ते जाणार नाही, आणि त्या ठिकाणी लाईन सुद्धा आपल्याला मिळेल. हे सुद्धा या ठिकाणी आपण येणाऱ्या काळामध्ये करू. या ठिकाणी सभा मंडपाच्या माध्यमातून प्रीतीताईंनी सुद्धा सांगितलं, रुपेश म्हणून सांगितलं, गणेश म्हणून सांगितलं, सागरनी सुद्धा म्हटलं की मागणी आहे लोकांची. सभा मंडपामध्ये जागा जर असन, जागेचं काही लफडं नसन संजीव भाऊ पिवळजी, तर आपण करून देऊ. पैशाची काही पर्वा करू नका. ज्या ठिकाणी गांधी आश्रममध्ये 2 करोड रुपये सभामंडप करू शकतो, चौरेनगरमध्ये सभामंडप करू शकतो, तर या ठिकाणी तर पहिल्या प्रायोरिटीवर करू. फक्त मला जागेची अडचण काय पहिले पाहून घ्या तुम्ही नगरसेवक म्हणून. जागा क्लिअर झाली, एनओसी भेटली, आपण तातडीचे पैसे टाकू. त्याचबरोबर दवाखाना जो आहे महानगरपालिकेचा, जो आपला सबली या कॉर्नरला दरोगा प्लॉटमध्ये, तो दवाखाना पाडून नवीन बांधू, आणि त्या दवाखान्याला लोकशाही अण्णाभाऊ साठे रुग्णालयाचं नाव देऊ. वाचनालय वरचं रुग्णालय, खाली हॉस्पिटल राहील, वरती वाचनालय राहील, पण त्याचं नाव आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे वाचनालय रुग्णालय हे नाव दिलं जाईल. त्याच्यामध्ये की टेन्शन घ्यायचं नाही. रवी राणा जे सांगितलं ते करत असतो. शासन परमिशन देऊ नाही देऊ, रवी राणा करून टाकत असते. काय परमिशनचा प्रयत्न करू, भेटले तर ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, आणि पुन्हा प्रीतीताई रेवणेला निवडून दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले, कारण की तुम्हाला माहित आहे की काही आफत आली तर एकच घर आहे, ते रवी राणाचं. कोणी पेशंट असो, कोणी दवाखाना असो, मय्यत असो, की चौरेनगरमध्ये साप डसला तरी घरी मायाच येते सगळेजण. म्हणजे जिथे इथं माझी गरज आहे, मला असं वाटतं की मी या परिवारातला जरी जन्मलो नाही तर या परिवारातलं मागच्या जन्मीचं ऋण जे आहे मला फेडायचं आहे. म्हणून हे जिथं गरीब आहे तिथं रवी राणा आहे. तो मातंग समाज असो, कोणताही समाज असो, जिथं गरीब आहे तिथं रवी राणा आहे. म्हणून त्या गरिबांना न्याय देण्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हापर्यंत आशीर्वाद द्याल, त्या आशीर्वादाचं फलित या गोरगरिबांच्या न्यायासाठी रवी राणा करत राहील. एवढंच तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मी या ठिकाणी आलो, या ठिकाणी तुमचे सगळ्यांचे मी चेहरे पाहिले लाईव्ह मध्ये की आमच्या एवढ्या महिला जमा आहे आणि रविभाऊ आले पाहिजे म्हणून 2 प्रोग्राम माझे गेले. पण हा प्रोग्राम मध्ये येऊन मला असं वाटलं की त्या मोठ्या 2 प्रोग्रामपेक्षा हा माझा प्रोग्राम सगळ्यात महत्वाचा होता. आणि या ठिकाणी येऊन अत्यंत आनंद झाला. तुमची सगळ्यांची भेट झाली. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहूजी, जय अण्णाभाऊ साठे, आणि जय आमचे गुणवंत बाबा.